आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत आहेत। रणजित, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी झंझावतीत दौरे यावेळेला आपल्याला दिसले नाही अजित पवारांच्या निधनामुळे, मात्र प्रचार डोर टू डोर झालेला आहे। काय वैशिष्ट्य यावेळेचं? त्यामुळे सर्वांचंच या निवडणुकीवर लक्ष केंद्रित होतं। त्या पार्श्वभूमीवर जरी मोठे प्रचार सभा झाल्या नसल्या तरी घर टू घर प्रचार झालेला आहे आणि अतिशय चुरशीनं मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 68 जागांसाठी आज मतदान होतंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, आता प्रत्येक केंद्रावर सज्ज झालेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी मशीन्स आहेत त्याची आता तपासणी करण्यात येते। मतदानाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ नयेत याची दक्षता या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येते। सर्व सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत आणि सुरळीत हे मतदान पार पडावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ असतील, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, यांचं मतदान कोल्हापुरामध्ये आता थोड्याच वेळात होणार आहे आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय व्यवस्थित ही मतदानाची प्रक्रिया पार पडावी यासाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणही उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित, आज दिवसभरात अधूनमधून तुमच्याकडनं अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।